लग्नातून परतताना काळाने घाताला घाला. भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू, एकाच घरात 9 अंत्ययात्रा. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो आनंदाच्या क्षणीही काळ सावध असतो, परंतु हे वाक्य आजच्या बातमीत अक्षरशः सत्य ठरत आहे. कारण एका आनंदी लग्न समारंभातून परतणाऱ्या कुटुंबावर मृत्यूने थेट घाला घातला. अवघ्या काही सेकंदात 9 निरागस जीव काळाच्या कुशीत गेले. ही भीषण घटना घडली आहे सिल्लोड औरंगाबाद महामार्गावर माणिकगडजवळ, जिथे लग्नाच्या समारंभानंतर परतणारी टेम्प ट्रॅव्हलर अचानक एका भरधाव ट्रकला धडकली. धाक एवढी जबरदस्त होती की वाहनाचं पूर्ण चुराड झालं. घटनेचं वर्णन: लग्न म्हणजे घरात आनंद, हसू, फुलं, मंगळध्वनी आणि सगळ्यांचा उत्साह. या कुटुंबानेही आनंदाने आपल्या कन्येचं लग्न पार पाडलं. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र जमली होती. उत्सव अगदी जल्लोषात पार पडला. पण या आनंदावर विरजन पडलं. अगदी काही तासात लग्नाची गोडी ओसरायच्या आत काळाने सगळं हिरावून नेलं. गाडीमध्ये एकाच कुटुंबातील 14 जण होते. यामध्ये वधूच्या मामा, मामी, त्यांची 2 मुले, एक 6 महिन्याचं बाळ, आजी, आजोबा आणि इतर जवळचे नातेवाईक होते. प्रवास सुरू झाला तेव्हा सर्वजण थोडे थकलेले होते. काही जण झोपलेले, काही जण बोलत होते. पण अर्धा रस्ता पार होत नाही तोच ट्रकने समोरून येत जोरात धाक दिली. गाडी हवेत उडाली आणि धडकेनंतर रस्त्यावर उलटून पडली. घटनास्थळीच 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर 5 जणांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी भीषण दृश्य: जेव्हा स्थानिक नागरिकांनी आवाज ऐकून धाव घेतली तेव्हा समोरचं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. गाडीच्या आतमधले लोक अडकलेले होते. काहींचे मृतदेह गाडीच्या बाहेर फेकले गेले होते. काही जण जीवाच्या आकांताने ओरडत होते. गाडी पूर्ण चेंदामेंदा झाली होती. पोलीस आणि रेस्क्यू टीमला मृतदेह काढण्यासाठी गाडी तोडावी लागली. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. गावावर शोककळा: या घटनेमुळे गावात एकच हळहळ पसरली आहे. शुक्रवारी संध्याकाळी जोडीचे नाच, फटाके आणि हसणं खिदळणं चालू होतं. तेच गाव दुसऱ्या दिवशी रडण्याच्या आवाजाने भारलं. एकाच घरातून 9 अंत्ययात्रा निघाल्या. संपूर्ण गावाने अंत्यविधीत सामील होऊन अश्रूंनी निरोप दिला. आईनं तिच्या बाळाचं शव हाती घेतले तेव्हा आकाशही गडगडून कोसळलं. अपघाताचं कारण काय? पोलीस तपासात समोर आलं आहे की अपघाताचं मुख्य कारण वेग, थकवा आणि रस्त्याच्या खराब अवस्थेचं मिश्रण आहे. ड्रायव्हर झोपेत होता का? ट्रक चुकीच्या दिशेने आला होता का? याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही वाहनं जप्त केली असून ट्रक चालक फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. मुलाखत: रडणाऱ्या वयोवृद्धाची प्रतिक्रिया: मुलीच्या लग्नात आनंद मानायचो म्हणतो आणि आता 9 मृतदेह घरी आलेत, हे बघायचं नशिबात होतं का? पोलीस अधिकारी: घटनेचा तपास सुरू असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाचा शोध सुरू आहे. मित्रांनो, एक क्षणाचं दुर्लक्ष, एक थकलेला डोळा, एक चुकीचा वळण, हे सर्व काही आयुष्यभराचं दुःख देऊन जातं. वेगावर नियंत्रण ठेवा. रात्रीचा प्रवास टाळा. थकल्यावर वाहन चालवू नका. श्रद्धांजली: या अपघातात जीव गमावलेल्या सर्वांना अति व्हायरल कडून भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. लग्नात आनंद आणि नंतर शोकांतिका. 9 जणांचा मृत्यू, एकाच गावात 9 अंत्ययात्रा.